असे शेष पदार्थाचे 4 प्रकार केलेले आहे. आत्मा, शेष, उपेक्षा आणि देश. चतुर्षपी असे 4 प्रकार आहे. न व्यक्ती नियम किंतु तत्व कार्य सुद्धा, त्याचा आपल्याला नियम करून सांगता येत नाही. त्या त्या कार्यामध्ये ते शेष असतात. याच्याकरता दृष्टांत देणार आहे पुढे. एक आत्मा, शेष, पुढे उपेक्षा, द्वेष आणि पुढे चतुर्थ. आत्मा जो आहे तो शेषी म्हणायचा. पुढे शेष म्हणजे त्याला उपकारक पदार्थ, त्याला काय म्हणायचं? शेष म्हणायचं. उदाहरणार्थ अन्न जे आहे सुखाचं साधन आहे की नाही, त्याला शेष म्हणायचं. कोणाकरता आपण अन्न सेवन करतो? आत्मा. आत्मा कोण झाला? शेषी. अन्न कोण झालं? उपेक्षा. उपेक्षा म्हणजे आपण त्याची उपेक्षा करत असतो. आपण जेवायला बसलेलो आहे का नाही, मग त्याच्यामध्ये आवडीचा पदार्थ कोणता असतो? एखादा श्रीखंड वगैरे असतो. मिठाई वाढलेलं असते बरं का, पण ते मीठ कसं आहे? उपेक्षा आहे. त्याच्याकडे ठेवून कोणी सुद्धा काय करत नाही, सर्व उपेक्षा म्हणून. आणि द्वेष म्हणजे कारल्याची भाजी वाढली तर ते कडू आहे ना, ती द्वेष आहे. तसं म्हणजे जेवायला बसला म्हणजे ते दिसतात ना कारली म्हणा वगैरे आधी करून, मग ते ज्यांना ते कडू वाटत असेल तो कारल्याची भाजी वाढायला तोंडला पुढे जागे, मग ते द्वेष आहे. काय 4 प्रकार पडले ना, शेष, शेषी, शेष, उपेक्षा आणि आत्मा. कोण? शेषी. त्याला उपकारक पदार्थ शेष. आणि जे प्रतिकूल असेल त्याला काय म्हणायचं? अनुकूल नाही, प्रतिकूल नाही, उपेक्षा. आणि प्रतिकूल असेल तर द्वेष. त्याच्याकरता एक दृष्टांत दिलेला आहे. तो आलं लक्षात? 4 प्रकार केले ना आपण, त्याला त्याला अनुसरून ते लावायचं. आत्मा, शेष, उपेक्षा, द्वेषाचे 4 प्रकार केले आहे. एकच पदार्थ असतो, शेषही होतो, शेषही होतो आणि काय होतं? उपेक्षाही होतो. अनुकूल आहे तोपर्यंत काय असतो? शेष असतो. आणि प्रतिकूल झाला की काय होत असतो? द्वेष होत असतो. अनुकूलही नाही, प्रतिकूलही नाही, उपेक्षा पदार्थ. उदाहरण एक वाघाचा दृष्टांत दिलेला आहे. आपण वाघाच्या समोर एकदम गेलो म्हणजे वाघ कसा झाला? द्वेष झाला. पलीकडून जात असेल तर उपेक्षा झाला, आहे का नाही? समोर आला तर द्वेष, पलीकडून जात असेल तर बरं. त्याचं लालन पालन केलं असेल तर लहान पिलापासून, मग त्याला काय म्हणायचं? शेष म्हणायचं. हे प्रकार सांगितले. व्याघ्र सम्मुखा द्वेष, उपेक्षस्तु परान्मुखा लालनात अनुकूलश्चेति इति शेषता. व्याघ्र सन्मुखा, एकाएकी वाघ दिसला, अलीकडे चाललेला आहे ना, मग तो वाघ कोण आहे? तो काय काय बैल आहे का तो? कोण आहे? वाघ म्हटल्यानंतर एक मागच्या वेळेला एका पिंजऱ्यामध्ये काय ठेवला होता? वाघ ठेवला होता. वरून अशी भिंत होती, ती लहान लहान पोरं पाहायचे. एक पोरगा त्याचा तोल गेला आणि कशात पडला, आणि ते समोर कोण आहे? आणि तो जर हात जोडतो, खाऊ नको. नाही घडलेली घटना आहे. मग तो त्याला काय? द्वेष आहे. सन्मुख व्याघ्रा द्वेष, उपेक्षा परान्मुखा, इकडून असा चाललेला असला तो काय झाला? उपेक्षा झाला. लालनात, लहान पिलो असताना घेऊन गेला होता. तुम्हाला माहिती सिंहाची गोष्ट ऐकली का तुम्ही? सिंह आपल्याला काय समजायला लागलं? लहान असतं लालनात,
ते कुत्र्याचं बघा तुम्ही, त्याचं जर तुम्ही हे केलं ना तर ते कुत्रंसुद्धा त्याला आनंदाला कारण आहे. ते डॉक्टर होता का बरोबर, कुत्र्याला सुद्धा समजते. रोज त्याला नुसती चपाती नाही, तूप लावून चपाती घालायचं कोणाला, मग त्या मालकाला फार आवडायचं कुत्र्याला मालक आवडायचा. मग तो काय करायचा, अशी काठी फेकायचा वर, ते कुत्र तोंडात झेलायचं का, काय करायचं बरं, खाली पडली तर बरोबर तोंडात जाऊन काठी काय करायचं. मग आता ते कुत्रं दुःखाला कारणीभूत आहे का सुखाला, त्याला सुख आहे. लाडा नसेल तर मग उपेक्षित शेषता, त्या शेषाचे प्रकार केलेले आहे. शेषी मात्र कोण आहे, आत्मा. आणखी क्रमाक्रमाने त्याचा आणखी विचार केलेला आहे. अधिक विचार कधी करू नाही म्हणत नाही. 55 आकडा बरंच राहिलेला आहे ना. पुन्हा 13वं प्रकरण आहे ना. दिवस थोडे आहेत आपले. चैतन्य पुढे काय वैशाखाला किती असतं, 54वा श्लोक बघा. व्यक्तीनाम नियममावत लक्षणार्थ व्यवस्थिती अनुकूल्यम प्रतिकूल्यम द्वयाभावाचं लक्षण. व्यक्तीनाम नियम, एकाच व्यक्तीलाही अनेक नाव प्राप्त होतं. एखादा काय असेल कीर्तनकार, पहिल्या दिवशी कीर्तनकार असतो, दुसऱ्या दिवशी पखवाजी होतो, तिसऱ्या दिवशी श्रोता होतो, आणि चौथ्या दिवशी ब्राह्मण होतो. अशी व्यवस्था आहे. अनुकूल्यम प्रतिकूल्यम दया. अनुकूल असेल तर प्रिय, प्रतिकूल असेल तर दृश्य. अनुकूलही नाही प्रिय नाही तर काय म्हणायचं, उपेक्षा. 54वा श्लोक बरं का. बडे कोणत्या नियमाने युक्त आहे. 55वा श्लोक. आत्मा प्रियान प्रिय शेषा देश उपेक्ष तदान्ययो इथे व्यवस्थितो लोकाः याज्ञवल्क्यं मतं तत्. आत्मा प्रियान, सर्वामध्ये अधिक प्रिय कोण आहे, आत्मनस्तु काम आहे. मग आत्मा कोण आहे, मग प्रियान. बरं, त्याला प्रिय नाही का. मनुष्य अन्न जर सेवन केलं नाही तर जगेल का. मग अन्न हे काय आहे, मग सुखाचं साधन आहे. जे सुखाचं साधन असते त्याला शेष म्हणायचं, ज्याच्याकरता असते त्याला शेषी म्हणायचं. पुढे प्रिय शेष देशोपेक्ष येतात. दोन जे असतात ते उपेक्ष असतात आणि काय असतात मग देश असतात नाही का. मला गेलं की एकच वाघ आहे, समोर आला तर तो देश आहे आणि बाजूला जातो तर 4 झाले का नाही. शेषी, शेष, देश आणि उपेक्ष. अशी व्यवस्थिती कोण केलेली आहे. इथे व्यवस्थित लोक याज्ञवल्क्य मतं. म्हणजे याज्ञवल्क महान ऋषी होऊन गेले. त्यांची आणखी आहे, त्यांच्या 2 मंडळी, एक पैतरी आणि खट्टई. त्याच्यात एक गार्गी होती बघा. ती मात्र विदुषा असल्यामुळे तिला वेदांत प्रिय होती. हे वेदांताचं मत याज्ञवल्क ऋषी आणि त्या गार्गीला सांगत होते. अशी व्यवस्थित याज्ञवल्क्य मतं तत् याज्ञवल्क ऋषीने केलेले आहे. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने आत्माचा प्रियान आनंद स्वरूप असं सांगायचा. त्याचा विचार करू.